सदानंदाचा सदानंदाचा जयकोट जयकोट जय मल्हार जयकोट जयकोट जय मल्हार जयकोट जयकोट जय मल्हार. सदानंदाचा जयकोट जयकोट सदानंदाचा जयकोट जयकोट आज माझ्या बापाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. त्या बैराग्याचं शरीर काळं निळं झालंय. त्याला होणाऱ्या असह्य यातना मला क्षणोक्षणी आसुरी आनंद देत आहेत. अरे कोण म्हणत त्याचा सर्वनाश कोणी करू शकत नाही? जे आजवर कोणाला शक्य झालं नाही ते या कुंभकानी करून दाखवलंय. आज समस्त दैत्यकुळ हा क्षण जल्लोषात साजरा केल्याशिवाय राहणार नाही. या दैत्यगुरु शुक्राचार्य या. आज आपले स्वागत करताना मला मनापासून आनंद होतो. स्वतःचा अहंकार इतकाही वाढू देऊ नकोस कुंभक, की खरं काय आहे हे तुला दिसणारच नाही. खरं काय आहे ते याआधी मी कधी विसरलो नव्हतो आणि यानंतरही कधी विसरणार नाही. आचार्य, पण आपण आज या ठिकाणी कसे आला? मला तर वाटलं आपण सुद्धा सगळ्या भ्याड देवांसारखे त्या बैराग्याच्या भोवती असाल, कारण त्याचा सर्वनाश व्हायला केवळ काहीच क्षण बाकी आहे. स्वतःच्या डोळ्यांवरचा अहंकाराचा पडदा दूर कर कुंभक, आणि नीट पहा म्हणजे तुला कळेल. महादेवांच्या अवताराला श्री मार्तंड भैरवांना तुझ्या मायावी शक्तींनी काहीही हानी झालेली नाही. नीट बघ कुंभक, कुंभक. तू हे महापाप केलंयस. तुझा सर्वनाश अटळ आहे. तुझी यातून सुटका नाही. तुझा सर्वनाश, तुझा मृत्यू तुझ्या अधिकाधिक जवळ येत आहे कुंभक. दैत्य गुरु असल्यामुळे तुला मोलाचे शब्द सांगणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून सांगतो. नीट ऐक कुंभक. तुला तुझा सर्वनाश टाळायचा असेल तर तुझ्या समोर केवळ एकच मार्ग आहे. तू खंडेरायांना शरण जा. ते कदापि शक्य नाही.
हे बानू, अगं रात्रभर जागलीयस हा? लगेच कशाला काम करायला हो, जरा पडायचं. अरे नको, मोप काम पडलेत. काय ग, कसला विचार करतीस? नाही, कसलाच नाही. बानू, तू मला नाही सांगणार हं? ए म्या तुला आणि तू मला न सांगून कसं चालल? बा, म्या कोण हाय र? तुला कोण काय बोललं का ग? नाही, पर माझ्या मनात असं सारखं येतं की म्या कोण हाय. धरणीकंप झाल्यावर समदा पाडा आपल्या घरला आलता, कारण आपला वाडा जसाच्या तसा होता. मग असं का झालं? आणि जे हळदीचं शिवलिंग म्या माझ्या हातानं बनवलं त्यातून वाफा येत होत्या. आता अर्थ काय या समद्याचा? बरं, बेलाची पानं वाहिली तर त्यातून वाफा यायच्या थांबल्या. हे समज काय हाय? अगं किती किती विचार करतीस हा? अरे तसं नाही र, पर माझ्या या समध्या प्रश्नांची उत्तर देणार कोण? आणि हे समज माझ्याच भोवती का होत? या कोण हाय? हे बानू, तू असं काही विचारायला लागलीस ना की माझ्या पोटात असा गोळा येतो हा? तू माझी लेक काय आणि कोण? अरे तसं नाही र, पर तुला नाही कळणार. ह्या वक्ताला महाराज भेटलं ना की त्यांनाच विचारणार आहे. अगं पण हे समज नाही समजून घेतलं तर नाही का चालणार हा? हे बघ बानू, आपण आपलं काम करावं, देवधर्म करावा हा. त्या डोसक्यामध्ये एकदा विचार सुरू झाला ना ते थांबत नाही बघ हा. पर तू काय एवढा घाबरतोय? नाही नाही म्हणजे तुला काय बाय कळलं आणि तू मला सोडून गेलीस तर? चल, हाय का आता? मी तुला सोडून कशी जाईल र? मी माझ्या खंडेरायाला आणि बाला सोडून कधी बी कुठं बी जाणार नाही. म्हाळसा, म्हाळसा, काय होतंय? बरं वाटत नाहीये का? मला काय होतंय मला माहित नाही लतिका, पण मला खूप अस्वस्थ आणि अशक्त वाटतंय. मी काही आणू का तुझ्यासाठी? थांब. लतिका, नको, मला असंच पडून राहू देत. म्हाळसा, सांग ना ग, मी काय करू? तुझी अवस्था नाही पाहवत आहे. काही नको, तू फक्त माझ्या शेजारी बसून राहा. तू यातून लवकर बरी होशील बघ. खंडेरायांशी माझा विवाह होईल ना ग? म्हाळसा, उगाच आता नसते प्रश्न विचारू नकोस. तू शांत झोप पाहू. झोप, झोप शांत. देवा,
आपणास असं पाहायची सवय नाहीये. कसला विचार करत आहात? प्रधानजी, माझी अर्धांगिनी, माझी भार्या माळसा सुखरूप नाहीये. तिची चिंता वाटत आहे. आपणास म्हाळसा देवींची चिंता वाटणं स्वाभाविक आहे देवा. मला असं वाटतं देवा, आपण नेवासे येथे जाऊन म्हाळसा देवींची भेट घेऊन यावी. प्रधानजी, म्हाळसेची प्रकृती खालावली आहे. तिच्या जागी दुसरा कोणीही भक्त असता तरी मी त्याला तात्काळ बरे करू शकलो असतो. परंतु इथे व्यक्तिगत कारणांसाठी मी तिला नाही बरे करू शकत. प्रधानजी, सृष्टीच्या नियमांपुढे मला नाही जाता येत. तेव्हा तिला भेटून मी काय करणार? आपण काळजी करू नये देवा. म्हाळसा देवी ह्या माझ्या भगिनी आहेत. त्यांना तात्काळ बरं वाटावं अशी व्यवस्था मी करतो. विवाह तिथी जवळ येऊ लागलीये. अशा वेळी म्हाळसा देवींची प्रकृती उत्तम असणं अत्यावश्यक आहे. आपल्यापर्यंत म्हाळसा देवींच्या प्रकृतीची शुभवार्ता लवकरच पोचेल. मी तुला सांगितलं होतं, पराभूत होऊन अपयश घेऊन मान खाली घेऊन येऊ नकोस. मला आयुष्यात जर कशाचा त्रास होतो तर तो पराभवाचा, पराभूतांचा. अरे लढून मरावं. पराजित जगणं म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हलू नकोस, नाहीतर रक्ताच्या चिळकांड्या उडतील तुझ्या डोळ्यातून. मला तुझ्या डोळ्यातली बुबुळ हलकीच काढायची. सापाचे डोळेच नसतील तर कसा तडफडून मरशील तू? मी आपणाकडे क्षमेची याचना करतो. मला अजून एक संधी द्यावी. मद्य प्यायलेल्या आणि पराभूत झालेल्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. अरे तुझ्या विषातला दाह कमी झालाय, मग जिवंत राहून काय करणार आहेस तू? हा, पण तू माझी इतकी सेवा केली आहेस तर एक करू शकतो मी तुझ्यासाठी. तुला तुझं मरण निवडता येईल. कसलं मरण हवंय तुला? आगीत करपून, पाण्यात तडफडून, की कातडी सोलून? अरे किती आनंद झाला होता मला त्या खंडोबाची अस्वस्थता ऐकून. अरे तो जर असाच यमसदनात गेला असता तर तुला माझ्या मस्तकावर ठेवला असता मी. पण आता नाही. मला फक्त एक संधी द्या. खंडेरायांचा जीव माझ्या भगिनीमध्ये, म्हाळसा देवींमध्ये अडकला आहे. म्हाळसा देवींच्या प्रकृतीत सुधारणा करायची असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल. हे धन्वंतरी, समस्त सृष्टी व्याधिमुक्त होण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहते. कोणताही आजार आपण तात्काळ बरा करू शकता. तेव्हा हे धन्वंतरी, ह्या प्रसंगी ह्या स्थळी आपण उपस्थित व्हावे.
हे धन्वंतरी, आपण वैद्यशास्त्राचे आराध्य आहात. आपल्या कौशल्याने आपण कोणतीही जर्जर व्याधी तात्काळ बरी करू शकता. होय प्रभू, आपण आपला मानस सांगावा. आपले इप्सित नक्कीच पूर्ण होईल. आम्ही आपणास इथे बोलवले त्यामागे एक विशेष प्रयोजन होते. कुंभकाच्या मायावी सर्पहेराने जलाशयात विष मिसळले होते. प्रजेच्या कल्याणासाठी खंडेरायांनी ते विष प्राशन केले. आपण जाणताच की म्हाळसा देवींना मी भगिनी मानले आहे. होय प्रभू, मला याची कल्पना आहे. खंडेरायांनी विष प्राशन केल्यावर त्याचा परिणाम म्हाळसा देवींवरही झाला. त्यांनाही त्या वेदना सहन कराव्या लागल्या. परंतु खंडेरायांनी त्यांना त्यांच्या शक्ती रूपाचे स्मरण करून दिले आणि दोघेही त्या विषाच्या प्रभावातून बाहेर आले. प्रभू, शिवाला शक्तीची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाले. परंतु हे धन्वंतरी, म्हाळसा देवींना अजूनही त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही. त्या जरी विषाच्या प्रभावातून बाहेर पडल्या असल्या तरी त्यांचे प्रकृती स्वास्थ्य अजूनही सुधारलेले नाही. आपण त्यांचे प्रकृती स्वास्थ्य सुधारावे असाच आमचा मानस आहे. होय प्रभू, आपला मानस नक्कीच पूर्ण होईल. भगिनी विषयी एका भावाची काळजी मला स्वस्थ बसू देत नाही. हे धन्वंतरी, आपण तत्काळ नेवासे येथे जाऊन म्हाळसा देवींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम करावे आणि त्यांचे क्षेमकुशल घेऊनच परत यावे. अक्का, अक्का, लतिका, अगं काय ग, काय झालंय? अशी ओरडत का आलीस? अक्का, म्हाळसाचा अशक्तपणा अजून वाढलाय. काय करावे काहीच समजत नाहीये. नेमकं हिच्या आयुष्यात काय घडतंय हिची काहीच कल्पना नाही. कोण आहात आपण? मी धन्वंतरी जेजुरीहून आलो आहे. म्हाळसा देवींची तब्येत बरी नसल्याचे समजले. कुठे आहेत त्या? आत आहे तिच्या कक्षात. पण आपण नक्की कोण आहात ते अजून कळलं नाही. वैद्यकशास्त्राचे आराध्य असं समजलं तरी चालेल. म्हाळसा देवींचे बंधू हेगडी प्रधान यांनी म्हाळसा देवींच्या प्रकृतीबद्दल सांगितले, म्हणून या ठिकाणी नेवासेला आलो आहे. आपण येथे आलात हे आमचे परमभाग्यच म्हणावे लागेल. आमच्या म्हाळसाची प्रकृती अजूनही स्थिर नाहीये. अजूनही तिच्या शरीरात कमालीचा अशक्तपणा आहे. आपण वैद्यकशास्त्राचे आराध्य आहात असं म्हणालात. आता म्हाळसाला लवकर बरी करू शकाल ना? लतिका, त्यांना माळसाच्या कक्षात घेऊन जा. हो. म्हाळसा,